उन्हाळ्यामध्ये जंगलातील तहानल्या पशुपक्षींना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने वन विभागामार्फत जागोजागी जंगलात कृत्रिम पाणवठे निर्माण केले आहेत। हातपंपांमधून वनाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पाणी काढावे आणि ते पाणी या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये जमा करावे, जेणेकरून तहानल्या जीवांना पाणी उपलब्ध होईल, अशा प्रकारचा उद्देश आहे। मात्र नागपूर जिल्ह्यातील देवलापार प्रादेशिक वन विभागातर्फे या उद्देशालाच पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून येत आहे। हे दृश्य 24 एप्रिलच्या दुपारी 3:30 वाजेच्या सुमारासचे देवलापार प्रादेशिक वन परिक्षेत्राच्या हद्दीतील बेलदा ते पिंडकापार रस्त्या शेजारी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावरचे आहेत। या ठिकाणी वन विभागाने पाणी काढलेले नाही आणि त्यामुळे इथे असलेल्या माकडांना, या मुक्या जीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही आहे। इथे मोठ्या संख्येत माकड आहेत, पिण्यासाठी ते पाणी पाहत आहेत। मात्र वन विभागाने पाणी काढले नसल्यामुळे त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही आहे, ते तहानले राहून जात आहेत। या अशा प्रकारची परिस्थिती जंगलातील अन्य पाणवठ्यांवर सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही अत्यंत वेदनादायक व तितकीच संतापदायक बाब म्हणावी लागेल। मोठा पैसा खर्च करून ही पाणवठे निर्मित करण्यात आली आहेत, मात्र वन विभागाच्या निव्वळ दुर्लक्षामुळे या मोठ्या उद्देशाला सर्रासपणे पायदळी तुडवले जात आहे। हे अत्यंत बोलके दृश्य आहेत। आपण बघू शकता, मोठ्या संख्येत तिथे माकड आहेत आणि ते पिण्यासाठी पाणी बघत आहेत, मात्र वन विभागाने त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले नाही आहे। हे बघा, हे तहानले माकड या ठिकाणी पाणी पिण्यास मिळेल म्हणून पाहत आहेत, मात्र वन विभागातर्फे हातपंपातून पाणी काढण्यात आलेले नाही आणि त्यामुळे या तहानल्या जीवांना या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही। आम्ही स्वतः आता या हातपंपातून पाणी काढणार आहोत आणि या तहानल्या जीवांना पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता करून देणार आहोत। मात्र वन विभाग किती जागरूक आहे हे आपल्याला सहजपणे लक्षात येत आहे। बघा, हे माकड मी हलवत आहे आणि पाणी प्यायला आलेले आहेत। वन विभागाने काहीतरी मनावर घेतणे आवश्यक आहे। हे बघा, हे अत्यंत बोलके दृश्य मी आपल्याला 24 एप्रिलला दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास दाखवित आहे। बेलदा ते पिंडकापार रस्त्यावर रस्त्या शेजारी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावरचे हे दृश्य आहेत। वन विभागाने पाणी काढले नाही आणि त्यामुळे ही माकडे इथे तहानलीच होती। आम्ही जेव्हा या हातपंपावरून पाणी काढणे सुरू केले तेव्हा ही माकडे बघा कशा प्रकारे पाणी पिण्यासाठी आलेली आहेत। प्रशासनाने काहीतरी मनात घेणे आवश्यक आहे। नुसतं काहीतरी करतो म्हणून करू नये, मनातून काम करावे, जेणेकरून योग्यपणे कर्तव्य पार पाडली जातील। हे पिंडकापार ते सीतापार रस्त्या दरम्यान सुद्धा अशाच प्रकारचे दृश्य आम्हाला 24 एप्रिलला दुपारी दिसून आले। हे वन विभागाच्या नाक्याजवळच हे कृत्रिम पाणवठे आहे, पण ते सुद्धा अशा प्रकारे कोरडेच आहेत। आणि आम्ही जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा आम्हाला पाहून ही माकडे इथे जवळ आली आणि आम्ही पाणी काढल्यानंतर ही माकडे पाणी पित आहेत।